शिवसेना कुणाची याबद्दल कोर्टात नेमकं काय झालं, काय युक्तिवाद झाला आपण पाहूयात. निवडणूक आयोगाचं म्हणणं आहे की विधिमंडळ पक्षाची स्वतंत्र बैठक बोलावणं हेच शिवसेनेत फूट पडल्याचं लक्षण होतं. मात्र विधिमंडळ पक्षातल्या अशा हालचालींचा अर्थ राजकीय पक्षात फूट पडली असा कधीच होऊ शकत नाही. आयोगानं दोन्ही गटांनी घेतलेल्या स्वतंत्र बैठका, त्यांनी आपापले विधिमंडळ पक्षनेते आणि मुख्य प्रतोद यांची केलेली नियुक्ती, तसंच दुसऱ्या गटाला पाठिंबा देणाऱ्या आमदारांच्या विरोधात अपात्रतेची कारवाई सुरू करणं या बाबींचा आधार घेतलाय. पक्षात फूट पडल्याचा निष्कर्ष काढण्यासाठी आयोगानं हाच मुख्य आधार मानलाय. 21 जून रोजीचा पत्रव्यवहार हा केवळ विधिमंडळ गटापुरता मर्यादित होता. आयोगानं मात्र याकडे राजकीय पक्षात फूट पडल्याचा पुरावा म्हणून पाहिलं. एकनाथ शिंदे, तानाजी सावंत, उदय सामंत, गुलाबराव पाटील यांनी पक्षविरोधी कारवाया केल्या होत्या. स्वेच्छेनं शिवसेनेचं सदस्यत्व सोडलं नव्हतं, तर पक्षघटनेच्या तरतुदीनुसार त्यांना पक्षातल्या त्यांच्या संबंधित पदावरून काढून टाकण्यात आलं होतं. आयोगानं 21 जून, 25 जून आणि 1 जुलैच्या या संवादांना शिवसेनेतील प्रतिस्पर्धी गटाच्या उदयाचा पुरावा मानलाय. विधिमंडळ पक्षातली फूट कधीही राजकीय पक्षात फूट पाडू शकत नाही. जर या 3 दस्तऐवजांमुळे राजकीय पक्षात फूट पडली नाही, तर निवडणूक आयोग परिच्छेद 15 अंतर्गत अधिकार क्षेत्र गृहीत धरू शकला नसता. आयोगानं या 3 कागदपत्रांच्या आधारे कार्यक्षेत्र स्वीकारलंय. जर ही कागदपत्र राजकीय पक्षात फूट पडल्याचा पुरावा नसतील, तर आयोगाला परिच्छेद 15 अंतर्गत कोणतेही अधिकार क्षेत्रच नव्हते. मूळ राजकीय पक्षात फूट पडणं आवश्यक होतं. त्यानंतर विधिमंडळ सदस्यांचा 1/3 गट स्वतंत्र गट म्हणून स्थापन होऊ शकत होता. विधिमंडळ सदस्यांची दुहेरी भूमिका असते, एक मूळ राजकीय पक्षाचे सदस्य म्हणून आणि दुसरी विधिमंडळ पक्षाचे सदस्य म्हणून. विधिमंडळ सदस्यांच्या 1/3 गटानं स्वतंत्र गट स्थापन करणं हेच मूळ राजकीय पक्षात फूट पडल्याचं मानण्यासाठी पुरेसं आहे, हा युक्तिवाद न्यायालयानं फेटाळून लावला होता. केवळ विधिमंडळ पक्षात फूट पडली आहे म्हणून मूळ राजकीय पक्षातील फूट स्वतंत्रपणे सिद्ध करण्याची गरज नाही, हा युक्तिवाद न्यायालयानं स्पष्टपणे फेटाळला. इथे सुद्धा तोच तर्क लागू होतो. विधिमंडळ पक्षातील फुटीच्या आधारे राजकीय पक्षात फूट पडली आहे असा निष्कर्ष काढण्यासाठी निवडणूक आयोगानं 2 निकालांचा आधार घेतला. पण यापैकी कोणताही निकाल त्या दाव्याचं समर्थन करत नाही. केवळ विधिमंडळ शाखेतील फुटीच्या आधारे चिन्ह हे आदेशाच्या परिच्छेद 15 अन्वये अधिकार क्षेत्र गृहीत धरणारा संबंधित कायदा बेकायदेशीर आहे. जर माझा हा युक्तिवाद योग्य असेल, तर निवडणूक आयोगानं अधिकार क्षेत्र स्वीकारणं हीच मुळात चूक होती आणि त्यानंतर घडलेल्या सर्व गोष्टी बेकायदेशीर ठरतात. आयोगाच्या नोंदीनुसार पक्ष संविधानावर विसंबून राहता येणार नाही, कारण 2018 मध्ये सुधारित केलेली शिवसेनेची घटना ही लोकशाही विरोधी होती असा शिंदे गटाचा युक्तिवाद होता. जर ही घटना लोकशाही विरोधी होती, तर त्या अंतर्गत त्यांना मिळालेला प्रत्येक लाभ तितकाच लोकशाही विरोधी ठरतो. विधिमंडळातील त्यांची निवड ही लोकशाही विरोधी होती आणि त्यांची मंत्री म्हणून झालेली नियुक्ती सुद्धा लोकशाही विरोधीच होती. जेव्हा मूळ राजकीय पक्षात फूट पडते, तेव्हा त्या पक्षाचं प्रतिनिधित्व नेमका कोणता प्रतिस्पर्धी गट करतो याचा निर्णय निवडणूक आयोगाला घ्यावा लागतो. एकदा का एखादी संघटना स्थापन झाली आणि तिचे स्वतःचे नियम असतील, तर त्या नियमांनुसार कामकाज करण्याचा तिला अधिकार असतो. जर एखाद्या व्यक्तीला त्या संघटनेचा भाग राहायचं नसेल, तर ती व्यक्ती ती संघटना सोडून जाऊ शकते. कोणतीही पूर्वसूचना किंवा योग्य प्रक्रिया न राबवता केवळ एखादी संघटना हुकुमशाही वृत्तीची आहे आणि म्हणून तिची विशिष्ट घटना असू शकत नाही असं म्हणणं म्हणजे अनुच्छेद 19 अंतर्गत एक व्यापक प्रश्न निर्माण करणारा आहे.